भात शेती आणि समोर धबधबा आणि निसर्गरम्य वातावरण. वा वा, काय झाडी, काय डोंगर, सगळं कसं एकदम ओके. नुसता पाऊस, नगरी भाषा नुसता पाऊस. हॅलो गाईज, वेलकम टू फॅमिली अवर. आणि आपण आलो आहोत फोपसंडी गावात आणि ते आहे अकोले तालुक्यात. वा, किती छान आहे नेचर. चला तर मग पुढे पाहूया, तुम्हाला दाखवते मी कसं नेचर आहे. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. पहा किती छान नेचर आहे. वा वा, एकदम छान. धबधबा पाहू शकता तुम्ही माझ्या मागे. फोपसंडीला जाण्यासाठी नगरवरून कल्याण हायवेने जावे लागते व फोपसंडी 120 ते 130 किलोमीटर आहे अहमदनगरपासून. आणि येथे तुम्ही निवांत जाऊ शकता कारण कल्याण रोड एकदम व्यवस्थित आहे. जर तुम्ही अहमदनगरवरून जाणार असाल तर तुम्हाला ओतूरमधून पुढे जावे लागते. फोपसंडी हे गाव अनेक धबधबे आणि लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तेथे 2-3 गुहा पण आहेत आणि त्यात आजच्या 21व्या शतकात लोक तिथे राहतात आणि तिथेच त्यांचे गुरे वगैरे पण बांधलेले असतात. पण खूप जास्त पाऊस असल्यामुळे आम्हाला तेथे जाता नाही आले आणि त्याला ट्रेकिंग करून जावे लागते आणि आमच्याकडे तेवढा वेळही नव्हता. त्यामुळे आम्ही फक्त धबधबे एक्सप्लोर केले आणि तुम्ही पुढे व्लॉगमध्ये पाहू शकता की किती सारे धबधबे आहेत. फोपसंडी या गावातच तुम्हाला एक ऐतिहासिक स्पॉट पाहायला मिळेल, कुंजरगड म्हणून, आणि त्यालाही ट्रेक करून जावे लागते. तेथे गाडी जात नाही. भात शेती आणि समोर धबधबा आणि निसर्गरम्य वातावरण. वा वा, काय झाडी, काय डोंगर, सगळं कसं एकदम ओके. फोटोग्राफर आणि मॉडेल या निसर्गरम्य वातावरणात एन्जॉय करताना खूपच छान वातावरण आहे. से हॅलो. ढग खाली उतरल्यासारखं वाटतंय, एकदम खूप छान, एकदम छान क्लायमेट झालंय. समोर काहीही दिसत नाहीये. इलेक्ट्रिक वर आहेत कुठेतरी वेगळ्या ठिकाणी.
जणू काही माथेरानला आल्यासारखंच फील होतंय. खूप पाऊस चालू झालाय. धबधबा दाखवते, पाहू शकता. हे धबधबा पहा माझ्या मागे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आम्ही असंच डिसेंबरमध्ये ट्रिपला आलो होतो वन डे. तर तेव्हा पण आम्ही इथे आलो होतो, पण बिलकुल पाऊस नव्हता आणि खूप कमी वॉटरफॉल चालू होता. आणि आता पाहू शकता तुम्ही किती डेंजर झालं आहे. आणि जसं ढग पडतात ना एकदम वरती हिल स्टेशनवर असल्यावर, तसं वाटतंय एकदम. आणि थंडी पण खूप वाजती आहे. बापरे, खूप पाऊस येतो आहे. आम्ही एका आर्टिफिशियल वास्तूचा सहारा घेऊन थांबलो इथे. पाहू शकता पाऊस येत आहे. आणि मी आता तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन तिथे एक ऐतिहासिक माहितीचा बोर्ड लावलेला आहे, तो दाखवते. त्याच्यावर काय लिहिलं ते तुम्हाला कळेल, काय इतिहास आहे या गावाचा. तुम्हाला मी इतिहास दाखवते. इथे ते पाहू शकता. आणि आम्ही मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये कमी पाऊस असताना आलो होतो. ते पण मी फोटो इथे टाकते, ते पण तुम्ही पाहू शकता. तेव्हाचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण कसं आहे आणि किती फरक आहे. किती छान वाटते, एकदम मस्त. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Turn एवढं छान वातावरणात गाया मस्तपैकी फिरत आहेत, चरत आहेत. वाव, छान वाटतंय. जे लोक रोज इथे राहतात त्यांच्यासाठी किती छान देणगी दिली देवाने. एवढं निसर्गरम्य वातावरण आणि त्यात काहीच टेन्शन नाही जीवनाचं, ना रेंजचा प्रॉब्लेम ना काही. एकदम आनंदमय वातावरण. पाहू शकता त्यांना बिचाऱ्यांना काही स्वेटर नाही, काय नाही, रेनकोट नाही, मस्तपैकी फिरताय. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. नेमकं पावसाळ्यात छत्री झोपण नाही होती. आता क्लिअर दिसत होता आणि आता काहीच दिसत नाही. धबधबा किती डेंजर वार आहे. माणूस सुद्धा उडून जाईल एवढं वार आहे. आताशी थोडं क्लिअर दिसायला लागले धबधबा.
निसर्गाची किमया आहे. व्हॅली व्ह्यू, याला व्हॅली व्ह्यू म्हणतात. तिथे उभं राहून वरतून मस्तपैकी व्ह्यू पाहायचा आणि वॉटरफॉल एन्जॉय करायचा. तुटली कार, तेव्हा माझ्या छत्रीचे हाल, कार तुटली आहे. छत्री कॅरी करणं एवढ्या पावसात म्हणजे स्ट्रगलच आहे. आता पाहू शकतो तुम्ही वातावरण किती क्लिअर झाले आणि मग अशी बिलकुल काहीच दिसत नव्हतं.